रसिक होयासे जवळी मर्मबंध सखीचे हे जाणून घ्या. रसिक होयासे जवळी व्यासपीठ हे सगळ्यांचे, ज्ञानपीठ हे लहान थोरांचे, घरकुल हे आपल्या हक्कांचे. हातात हात देऊनिया सखीच्या प्रेमास दान देऊया. सखीस आपुल्या करूया. हॅलो सखी, हॅलो सखी, हॅलो सखी, हॅलो सखी. नमस्कार. हॅलो सखीच्या आजच्या भागामध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आजचा आपला जो विषय आहे तो आहे ज्येष्ठ नागरिकांचं आर्थिक नियोजन. तुम्हाला असा प्रश्न पडेल की ज्येष्ठ नागरिकांच्या आर्थिक नियोजनाबद्दल ह्या हॅलो सखीतनं इतकी चर्चासत्र आपण का करतो. ह्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की ज्येष्ठ नागरिकांचं आर्थिक नियोजन, खरं म्हणजे आर्थिक नियोजन हे कुठल्याही वयात अतिशय गरजेचं असतं. पण वाढतं वय, वाढतं आयुर्मान आणि वाढती महागाई आणि त्या मानानं कमी होणारे व्याजदर ह्याच्यामध्ये नेमकं नियोजन कसं करावं ह्या प्रत्येक कुटुंबाचा कुठे ना कुठेतरी अडचणीचा मुद्दा येऊ शकतो. आणि त्याच्यावरती आपण जितके आर्थिक सल्लागार बोलवू तितके प्रत्येकाची मतं वेगळी असतात आणि ती प्रत्येक असलेलं मतांमधलं फरक हा आपल्याला कुठेतरी एक फायदेशीर ठरू शकतो. हा त्याच्यामागे उद्देश आहे. जेव्हा आपण असं म्हणतो ना की नियोजन करायचं आहे, ते नियोजनाला जर योग्य मार्गदिशा किंवा योग्य मार्गदर्शन मिळालं तर त्या नियोजनाचं चीज होऊ शकतं. हे आज आपण प्रत्येक ठिकाणी बघतो आणि ते आर्थिक नियोजनाच्या बाबतीत सुद्धा तितकंच सत्य आहे. तर आज आपण अशा काही मुद्द्यांवरची चर्चा करणार आहोत की ज्यांचं इन्कम वाढत नाही आहे, महागाई वाढती आहे, असलेल्या इन्कम किंवा असलेल्या आपल्या मिळकतीवरती व्याजदर जो काही आहे तो जर उद्या कमी झाला तर आपलं अर्थातच मिळकत कमी होणार आहे आणि त्या मानाने आपण कुठलेही खर्च थांबवू शकत नाही आहोत. तर ह्याचं नेमका अवलंब कसा करावा आणि ह्या प्रश्नाकडे आपण कसं बघावं ह्यासाठी आजचा हा कार्यक्रम आहे. आणि आपल्याला कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यासाठी जे आलेले आहेत त्यांचं आपण स्वागत करूया. ते आहेत विद्वांस सर. नमस्कार. जयंत विद्वांस यांची जर ओळख करून मला द्यायची झाली तर मी असं म्हणेन की ते आर्थिक सल्लागार आहेत. गेले 30 वर्ष ते अगदी न चुकता आणि विविध विषयांवरती आर्थिक सल्लागारांच्या विषयांवरती ते मार्गदर्शन करत असतात. ते अनेक वृत्तपत्रातनं लिहित असतात. त्याच वेळेला कॉर्पोरेट लेव्हल्सवरती जेव्हा मंडळी रिटायर्ड होतात तेव्हा त्यांचा आर्थिक प्लॅन कसा असावा याच्याही बद्दल ते मार्गदर्शन करत असतात. तेव्हा त्यांचं मार्गदर्शन आणि तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरं असा ह्या हॅलो सखीचं आजचं स्वरूप आहे. तुमच्या मनातले अनेक प्रश्न आणि जयंत विद्वांस यांची उत्तरं ह्याच्यासाठी तुम्हाला लागणार आहेत आमचे दूरध्वनी क्रमांक. चटकन उतरवून घ्या. ते असे आहेत 022, अर्थातच मुंबईच्या बाहेरच्या प्रेक्षकांसाठी STD कोड आहे 24908050 आणि 24988050. विद्वांस जेव्हा आपण असं म्हणतो ना की आज आपण ज्येष्ठ नागरिकांच्या आर्थिक नियोजन कसं असावं ह्याच्यावरती आज चर्चा करणार आहोत, तेव्हा आर्थिक नियोजन ह्या शब्दाचे अर्थ खूप वेळेला वेगवेगळ्या प्रकाराने घेतले जातात. तर तुमच्या अर्थसाक्षरता ह्या जो तुमचा विषय आहे याच्यामध्ये हे नेमकं आर्थिक नियोजन म्हणजे नेमकं काय? आर्थिक नियोजन हा जो विषय आहे त्याच्यामध्ये आपण फक्त गुंतवणूक असा विचार न करता आपल्या गरजा त्यावेळच्या काय असतात त्या गरजानुसार त्याचं नियोजन करणं आणि त्या गरजांचा अंदाज घेऊन त्याच्यासाठी तरतूद करून मग त्या स्वरूपात गुंतवणूक करणं हे अभिप्रेत असतं. मग कुठच्याही गुंतवणूकदाराची त्याचं वय विचारात न घेता आपण जर गरजा अशा विचारात घेतल्या तर इन्शुरन्सची एक गरज असते, निवृत्तीनंतरच्या नियोजनाची गरज असते किंवा त्याच्या सर्वसामान्य गुंतवणुकांच्या नियोजनाची गरज असते,
वाचवण्याच्या दृष्टीने कसं आपलं नियोजन करता येईल हा एक भाग असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपलं इस्टेट प्लॅनिंग म्हणजे विल किंवा पॉवर ऑफ अटर्नी देणं, ह्या सगळ्या गोष्टीचा समग्र विचार म्हणजे आर्थिक नियोजन येतं. आता ह्या प्रत्येकाच्या वयानुसार ह्या गरजांमध्ये फरक असेल. ज्येष्ठ नागरिकांसाठी लाईफ इन्शुरन्सची गरज नसेल, आयुर्विम्याची गरज नसेल, पण त्यांना कुठेतरी हेल्थ इन्शुरन्स किंवा आरोग्य विम्याची गरज असते, किंवा आपल्या घराचा इन्शुरन्स काढतो आपण, घराच्या आतमधील वस्तूंचा इन्शुरन्स काढला जातो, ह्या सगळ्याची गरज असते. आणि मग त्याच्यामध्ये स्वस्तातला स्वस्त विमा कुठची कंपनी आपल्याला देते ह्याच्यासाठी आणि त्याच्या टर्म्स कंडिशन्स काय आहेत हे बघून आपण त्याचा आरोग्य विमा घेणं गरजेचं असतं. खूपदा असं होतं की आपण स्वस्त आहे म्हणून एखादा आयुर्विमा घ्यायला जातो किंवा हेल्थ इन्शुरन्स घ्यायला जातो, पण त्यातल्या टर्म्स कंडिशन्स आपण बघित नाही. मग परिणाम काय होतो की एका इन्शुरन्स कंपनीने अशी कंडिशन घातलेली होती की कमीत कमी 24 तास तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं तरच तुम्हाला इन्शुरन्स क्लेम करता येईल. आता डोळ्याचं जर मोतीबिंदूचं ऑपरेशन करायचं झालं तर तुम्हाला 2 तासात डॉक्टर घरी पाठवतात. मग त्या केसमध्ये तुम्हाला तो इन्शुरन्स मिळू शकत नाही. आपण ह्या बारीक सारीक टर्म्स कंडिशन्स त्या एजंटला पण विचारून घेत नाही की ह्याच्यात काय क्लॉजेस आहेत. केवळ हप्ता कमी आहे ना, मग आपण ती पॉलिसी घेऊया असं होतं. हा समग्रपणे विचार करून सांगण्याची जी गरज असते, हा भाग आर्थिक नियोजनामध्ये खूप महत्त्वाचा असतो. तुम्ही हे सगळं आर्थिक नियोजन सांगत असताना एक महत्त्वाचा मुद्दा आणला होता की इच्छापत्र प्रत्येकाने केलेलं असावं, ते सुद्धा एक नियोजन आहे. बरोबर. तर ते हे नियोजनाच्या ह्याच्यामध्ये आर्थिक नियोजनामध्ये कसं काय मोडतं? आपण जी काही पुंजी कमवतो ही कुठेतरी आपल्या पश्चात कोणाला तरी आपण देत असतो. मग ते आपले वारसदारांनाच द्यायची किंवा दानधर्म करायचा हा भाग वेगळा. ज्ञानेश्वर माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये असं म्हटलेलं आहे की मृत्यू हा कसा आहे तर तो तुम्हाला शोधत आईच्या उदरात सुद्धा येतो. एवढी त्याची सर्टन्टी आहे, निश्चिती आहे, तर त्याचं नियोजन हे सगळ्यात आधी झालं पाहिजे. मग हे नियोजन करताना आपल्याकडे किती पैसा आहे हा भाग महत्त्वाचा नाही, तर जो काही आहे त्याच्यामध्ये भांडण तंटे न होता पुढच्या पिढीकडे तो सुपूर्द करणं हा भाग सगळ्यात महत्त्वाचा येतो. आणि मग आर्थिक नियोजनकार म्हणून आम्ही केवळ निवृत्तीनंतरच तुम्ही इच्छापत्र बनवा असं न म्हणता, तुम्ही उत्पन्न मिळवायला लागलात तर कदाचित 25 किंवा 30व्या वर्षी सुद्धा तुम्हाला इच्छापत्र बनवणं गरजेचं आहे असं आम्ही सांगत असतो. अर्थातच निवृत्तीनंतर हे बनवणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. ह्याचं कारण आपलं नवीन उत्पन्न आता काही येण्यासारखं राहिलेलं नसतं आणि जे काही आहे त्याचं व्यवस्थित नियोजन करून आपल्या पश्चात आपल्या वारसदारांची सोय किंवा आपल्या इच्छेनुसार, इच्छापत्र म्हणतो शेवटी म्हणजे काय, आपली इच्छा आपण त्याच्यात लिहून काढलेली असते. मग तुम्हाला जे काही त्याच्यात करायचं आहे की दानधर्म करायचा आहे, एखाद्या ट्रस्ट नवीन काही क्रिएट करायचं आहे की ज्याच्या योगे तुम्ही काही चांगलं उपक्रम राबवू इच्छिता, तर ह्या सगळ्याचं नियोजन तुम्हीच स्वतः आपल्या आयुष्यात जिवंतपणे हे करायचं आहे. त्याचं इम्प्लिमेंटेशन किंवा अंमलबजावणी हे पुढचे वारसदार किंवा ते एक्झिक्युटर असतात, व्यवस्थापक असतात, ते करणार आहेत. पण निर्णय शेवटी तुमचा आहे. म्हणून इच्छापत्र वेळीच करणं गरजेचं आहे. मला नेहमी असंही वाटतं की जेव्हा आपण ज्येष्ठ नागरिक आत्ता जे झाले त्यांची एक परिस्थिती वेगळी आहे. कारण कसं आहे की गेल्या 20 वर्षामध्ये वाढलेल्या महागाईचा त्यांना थोडा तरी अंदाज आहे. पण आज जे 80च्या दरम्यान आहेत त्यांना ते जेव्हा 20 वर्षापूर्वी रिटायर्ड झाले त्यावेळेला इतके महागाईचे अंदाज होते का आणि त्याप्रमाणे आर्थिक नियोजन ते करू शकले असते का? खरं आर्थिक नियोजन प्रत्येकजण कुठच्याही स्टेजला करू शकतो, पण त्याचा अंदाज आपल्याला कधी खूपदा येत नाही. म्हणजे मी एक उदाहरण नेहमी सांगतो की आमच्या परिचयातले एक जण 1980 साली निवृत्त झाले. त्यांना त्यावेळेला मासिक पगार 825 रुपये होता आणि प्रॉव्हिडंट फंड आणि ग्रॅच्युइटी मिळून त्यांना साधारण 1,20,000 रुपये मिळाले आणि त्यांनी सगळे ते बँकेत फिक्स्ड डिपॉझिटला ठेवले. त्यांना एवढा आनंद झाला की मला दर महिना 1,000 रुपये व्याज मिळत आहे आणि मला काम न करता 1,000 रुपये मिळत आहेत आणि नोकरी करून मला पगार येत होता. हा पगार 825 रुपये होता. पण गंमत अशी झाली की आज त्यांचं वय 90च्या आसपास आहे
आणि त्यांचं 1000 रुपये व्याज येत होतं ते आता 800 रुपये झालेलं आहे. आणि खर्च महागाईनुसार इतके वाढत गेले आहेत की त्यांचा फक्त औषधांचाच खर्च 6-7 हजार झालाय. हा महागाईचा अंदाज त्याच वेळेला घेऊन जर आपण गुंतवणूक केली असती की गुंतवणूक करताना आपलं मुद्दल वाढलं पाहिजे असा विचार करून गुंतवणूक करायला पाहिजे. केवळ आपल्याला व्याज मिळतंय आणि आजची सोय भागली गेली असा विचार न करता आपल्या जे त्यावेळेला जे काही आपली पुंजी आहे ती सगळी पुंजी 2 विभागात वाटली पाहिजे की आपल्याला दर महिना उत्पन्न खर्चासाठी किती पाहिजे, ती रक्कम एक बाजूला काढून रेग्युलर व्याज मिळेल अशा स्वरूपात त्याचं गुंतवणूक करायची. आणि दुसरा भाग असा की ज्याचं मुदलात ती वाढ होत राहील. मग त्याचं आपल्याला दर महिना व्याज मिळालं नाही तरी चालेल, मग तुम्ही ते चक्रवाढ व्याजाने गुंतवा किंवा एखाद्या चांगल्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवा किंवा एखाद्या रिअल इस्टेटमध्ये गुंतवा किंवा तिसरा पर्याय चांगल्या म्युच्युअल फंडामध्ये गुंतवा की ज्याच्या योगे तुम्हाला तुमचं मुद्दल वाढत जाईल आणि जसजशी महागाई वाढत जाईल त्याच्याशी हे संतुलन राखलं जाईल. आता तुम्ही हे क्युम्युलेटिव्ह किंवा म्युच्युअल फंडाचा एक मुद्दा उपस्थित केला आहे. त्यावेळेला साधारणपणाने समजा एक आपला इन्व्हेस्टमेंट आहे तर त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये किती टक्क्यांनी असं असावं असं काही ठरलेलं आहे का की इतका टक्क्यात तुम्ही फिक्स्ड डिपॉझिटला ठेवा, इतके टक्के तुम्ही जसं म्हणताय की मुद्दलात वाढ होणाऱ्या काही गोष्टी पाहिजेत तिथे असू देत, थोडंसं शेअर म्हणजे रिस्क बेअरिंग आहे पण थोडं शेअरमध्ये घाला का घालू नका अशा पद्धतीत काही आपल्याला थोडं सांगता येईल का? माझ्याकडे हा चार्ट आहे, ह्याच्यामध्ये मी असं दाखवलंय की आपली टोटल जी काही पुंजी असते ती पुंजी आपण कशा पद्धतीत गुंतवावी. तर त्याच्यामध्ये 3 कॅटेगरीज केलेल्या आहेत की लिक्विड कॅश आपल्याला जी इमर्जन्सी फंड म्हणून लागण्याची शक्यता आहे ती एक असते किंवा रेग्युलर आपल्याला उत्पन्नाचं साधन म्हणून डेट फंड जे म्हटले जातात त्याच्यामध्ये काय काय येतं तर पोस्टाच्या गुंतवणुका येतील, PPF येईल किंवा बँकेची फिक्स्ड डिपॉझिट येतील की ज्याच्यामध्ये जोखीम नाही. आणि तिसरा प्रकार आहे, हा तिसरा प्रकार शेअर्स म्हणा किंवा रिअल इस्टेट म्हणा अशामध्ये जास्त जोखीम आणि परतावा जास्त अशा स्वरूपातल्या त्या गुंतवणुका असतात. मग ह्याच्यामध्ये तुमची कॅटेगरी कुठची आहे की तुम्ही कुठच्या प्रकारच्या ह्याच्यामध्ये बसता की तुम्ही जर कॉन्झर्वेटिव्ह असाल तर कशा पद्धतीत. 1 मिनिट थांबू कारण आपल्याला पाटील सरांचा फोन आहे आणि ते आपल्याशी विरारहून बोलतायत, बघूया त्यांना काय म्हणतात. हॅलो, नमस्कार, बोला. हॅलो, हा नमस्कार. हा बोला. माझं वय ठिकाणी जवळ म्हणजे आता हा हॅलो हा माझं वय ठिकाणी जवळ 65 वर्ष झाले आणि माझ्या 2 मुली आहेत. माझ्या 2 मुली आहेत. हा दोघांचे लग्न झालेले आहेत. दोघांची लग्न झालेली आहेत. मला इच्छापत्र करायचे. इच्छापत्र म्हणजे मृत्यूपत्रच का? बरं. पूर्वी मृत्यूपत्र हा विषय थोडासा बाद होता, थोडा हे होता, भावनिक व्हायचा म्हणून आता त्याला मराठीमध्ये खूप चांगला शब्द इच्छापत्र आलाय. मृत्यूपत्र म्हटल्यानंतर आपण माझी अजून वेळ आलेली नाही अशा पद्धतीत त्याच्याकडे बघितलं जायचं. इच्छापत्र म्हटल्यानंतर माझी इच्छा मी कधीही व्यक्त करू शकतो, मग ती 30व्या वर्षी सुद्धा आपण ती इच्छा व्यक्त करू शकतो. त्या संदर्भाने हा नवीन शब्द इच्छापत्र आलाय. विल म्हणा, इच्छापत्र म्हणा, मृत्यूपत्र म्हणा, सगळ्याचे अर्थ एकच. बरोबर. आपण बोलत होतो की कुठल्या पर्सेंटेजमध्ये नेमकं कशा पद्धतीने गुंतवणूक केलेली असावी. जर आपण कॉन्झर्वेटिव्ह असू तर कॉन्झर्वेटिव्ह ह्याच्यामध्ये आपल्या एकंदर पुंजी किती आहे आपली असा विचार केला आणि एक समजा एक 10 लाख आपली पुंजी आहे तर आपल्याला कधीही इमर्जन्सी म्हणून पैसे किती लागू शकतात, 1 लाख 2 लाख अशा स्वरूपात ते आपण बाजूला ठेवले. त्याच्यातले साधारणपणे 50% रक्कम आपण डेट फंड किंवा कर्ज रोखे स्वरूपात गुंतवली तर उरलेली रक्कम आपण जोखीमयुक्त गुंतवणूक अशी आपण करू शकतो. ह्याचा फायदा काय होतो की आपल्याला एक रक्कम ठराविक अशी झाली की निश्चित ह्याच्यापासून आपल्याला उत्पन्न मिळणार आहे. मग जोखीमयुक्त उत्पन्न आपल्याला मिळालं नाही आणि समजा उदाहरणार्थ शेअर बाजारात मंदी आली आणि आपल्या मुदलातच त्या क्षणी कमी होण्याची शक्यता असते तर मुद्दल कमी झालं मग अरे बापरे ही भीती आपल्याला राहत नाही.
तसंच एखादा बॅलन्स कॅटेगरीतला माणूस असेल तर तो 10% आपली रक्कम ही लिक्विड फंड किंवा गरजेला म्हणून इमर्जन्सी फंड म्हणून बाजूला ठेवली तर उरलेली रक्कम 50-50% हे करून विभागून गुंतवली तर आपण जी रक्कम जोखीम घेतो त्याला व्यवस्थितपणे कर्जरोखे स्वरूपातल्या गुंतवणुकीचं बॅकिंग येतं, कव्हर केलं जातं. मग आपल्याला त्याची जोखीम ही तेवढी जोखीम राहत नाही. मी तुम्हाला 1 मिनिट थांबवते कारण अंबरनाथहून डॉक्टर श्रीकृष्ण पाडगावकर आपल्याला विचारतायत. बघूया त्यांना काय म्हणायचं. हॅलो. हा बोला. हॅलो, नमस्कार मॅडम. नमस्कार. माझे 3 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा आहे की वृत्तपत्रामध्ये एक 5 वर्षापूर्वी वाचलं होतं की आपली स्थावर मालमत्ता ती सरकारी बँकेला किंवा सरकारला मॉर्गेज करून त्याच्याबद्दलचं मिळणारं व्याज हे सुद्धा आपल्याला सरकारला देता येतं अशा स्वरूपाचं वृत्तपत्रामध्ये वाचलं होतं की ज्यावेळी राहतं घर हे आपण जे राहत असलेलं घर असतं ते आपण जर सरकारी बँकेला मॉर्गेज केलं तर त्याचं व्याज किंवा त्याचं काही रक्कम ही आपणाला मिळावी आणि आपल्या मृत्यूनंतर ती सरकारला डोनेट करावी किंवा दान करावी अशा स्वरूपाचे काही आपण सुचवू शकाल का? कारण वृत्तपत्रामध्ये असं 5 वर्षापूर्वी आलं होतं. दुसरा प्रश्न असा आहे की जेव्हा एखादा डॉक्टर की जो 50 किंवा 55 वयाचा आहे तो सध्या त्याचं स्वतःचं एक हॉस्पिटल आहे, डे केअर हॉस्पिटल आहे आणि त्या हॉस्पिटलमध्ये त्याचा एक 5 वर्षांत किंवा 10 वर्षांत तो त्याचा व्यवसाय कमी प्रमाणात होणार किंवा एखाद्या दुसऱ्या सर्जनला बोलवून ते हॉस्पिटल त्याला चालवावं लागणार. अशा वेळेला तो शांत असणार तर अशा वेळेला त्याचे हॉस्पिटलचे खर्च हे सगळे चालूच राहणार. तर अशा व्यक्तीला आपण काय मार्गदर्शन कराल? धन्यवाद. त्यांच्या प्रश्नांना आपल्याला निश्चित उत्तर द्यायचं आहे पण आपण तत्पूर्वी घेतो एक छोटीशी विश्रांती. छोट्या विश्रांतीनंतर तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत करते. त्यांचा जो रिव्हर्स मॉर्गेजचा प्रश्न आहे तो आपण आधी घेऊया कारण ती संकल्पना जी आहे ती अजूनही खूप लोकांना थोडंसं कन्फ्युजिंग करणारी आहे. तर ती थोडीशी समजावून सांगा की ती नेमकी काय आहे. रिव्हर्स मॉर्गेजमध्ये आपल्या उत्पन्नाचं दुसरं काहीही साधन आता शिल्लक राहिलं नाही. काहीही पुंजी आपल्याकडे नाही की ज्याच्यावर आपल्याला नियमित व्याज मिळेल असं काहीही नाही. पण आपल्याकडे आपलं स्वतःचं राहतं घर आहे. आपलं जर हॉलिडे होम असेल तर ते आपण विकून टाकून येणारा पैसा गुंतवू शकतो. पण आपल्याजवळ दुसरं काहीही पुंजी आता शिल्लक नाही. तर जी आपण राहतं घर आहे हेच बँकेकडे मॉर्गेज करायचं आणि बँकेकडनं दर महिना आपल्याला पेन्शनसारखी रक्कम बँक आपल्याला देत राहते. पण हा प्रकार आहे हा सगळ्यात शेवटी आता माझ्याकडे काही शिल्लक राहिलं नाही ह्या वेळेला आपण तो करू शकतो. मी जनरली लोकांना हे सजेस्ट करत नाही की तुम्ही हे करा. ह्याला कारण वेगवेगळे पर्याय असतात. म्हणजे आपण पेईंग गेस्ट आपण आपल्या घरात ठेवू शकतो किंवा आपण समजा आपण शहरात राहत असू तर रिटायर्ड झाल्यानंतर आपल्याला शहरात राहायची गरज असतेच असं नाही. मग आपण खेड्यांमध्ये जायला पाहिजे असं नाही. लहान शहरात आपण जाऊ शकतो आणि तो जो जागेच्या बदल्यात जागा मिळून काही पैसे आपल्याकडे शिल्लक राहतात. पण हा पर्याय रिव्हर्स मॉर्गेजचा अगदी शेवटी अंमलात आणावा असा मी लोकांना सजेस्ट करतो. याच्यामध्ये जी प्रॉपर्टी असते ती सगळी खर्च होऊन जाते असं नाही. काहीतरी रक्कम त्याच्या पोटी शिल्लक राहते की जी रक्कम तुमच्या वारसदारांना सुद्धा देता येते. ती सरकार जमा होतेच असं नाही. मग ती रक्कम जी काय असू शकेल कारण जागांच्या किमती कायमच वाढत असतात आणि समजा आज तुमची किंमत जर 50 लाख आहे म्हणून त्या हिशोबाने तुम्ही रिव्हर्स मॉर्गेजच्या द्वारे काही पैसे दर महिना घेत असाल तर ती किंमत वाढत वाढत 75 लाख 1 कोटी अशी होण्याची शक्यता आहे. मग त्या क्षणी समजा तुम्ही रिव्हर्स मॉर्गेजमधनं घेतलेले एकंदर रक्कम 10 लाख 15 लाख असेल तर ती रक्कम वारसदार फेडून टाकू शकतात आणि त्यांच्या नावाने ती प्रॉपर्टी ट्रान्सफर होऊ शकते. त्यांचा जो दुसरा प्रश्न होता तोही वेगळ्या स्वरूपाचा होता. त्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? त्यांचं जे स्वतःचं जर हॉस्पिटल किंवा क्लिनिक असेल तर ते त्यांनी चालवायला देतानाच अशा पद्धतीत ते ॲग्रीमेंट करू शकतात की तुम्ही त्याच्यावर येणारा जो काही खर्च आहे तो त्या व्यक्तीने घेणाऱ्या व्यक्तीने करायचा आणि एक ठराविक रक्कम दर महिना त्यांना द्यायची. अशा पद्धतीत ते ॲग्रीमेंटमध्येच हे तशा कंडिशन्स घालू शकतात की त्यांना त्याचा स्वतंत्र खर्च येणार नाही. बरोबर. आता आपण जेव्हा ज्येष्ठ नागरिकांच्या बद्दल बोलतोय तेव्हा त्याच्यामध्ये सुद्धा इन्कमचे ते जेव्हा तरुण असतात त्यावेळेला अनेक विविध मार्ग असतात. काही लोकांना फिक्स इन्कम नसतो
म्हणजे ज्याला आपण डॉक्टर्स प्रोफेशनल्स म्हणू शकू, की असांचा वर्षभरातला हा फिक्स ते म्हणजे मिळकत घरी आणतीलच असं होत नाही. तर अशा वेळेला ते थोडंसं प्लॅनिंग वेगळं असावं का? आणि रिटायरमेंट नंतर जर आपल्या असलेल्या पुंजीमध्ये आपल्या तहहयात किंवा आपल्याला हातपाय हलतायत तोपर्यंत जर आपण त्याच्यामध्ये उत्पन्न वाढवायचा प्रयत्न केला तर तो एक वेगळा दृष्टिकोन आजकालच्या जगामध्ये होऊ शकतो का? बरोबर. जरी आपल्या प्रोफेशनल इन्कम जरी एक फिक्स असं नसेल तरी सुद्धा त्याच्यामध्ये आपण 2 प्रकारे बायफर्केशन करू शकतो, की एवढी रक्कम मला दर महिना नक्की मिळतेच मिळते. म्हणजे एखाद्याचं उत्पन्न 1 लाख रुपये असेल तर साधारण 50,000 किंवा 25,000 उत्पन्न मला दर महिना नक्की मिळतंच, आणि वरचं जे 75,000 उत्पन्न आहे हे कमी जास्त होण्याची शक्यता आहे. तर ह्या 25,000 जे रक्कम नक्की मिळते किंवा 50,000 रक्कम ही जी नक्की मिळते त्याचं नियोजन आपण वेगळ्या पद्धतीत करू शकतो, आणि जे वरचं जे उत्पन्न आहे याचं नियोजन आपण वेगळ्या पद्धतीत करू शकतो. वरचं जे 50,000 आहेत हे बहुतेक वेळा गुंतवणुकीमध्ये कमी जास्त करण्यात वापरले जातात, पण ज्या नक्की मिळणारे एक 50,000 उत्पन्न आहे त्याच्यामध्ये सुद्धा सगळे 50,000 खर्च होतातच असं नाही, त्याच्यातली सुद्धा काही रक्कम शिल्लक राहत असते. मग ती शिल्लक राहणारी जी रक्कम असते ती रक्कम आपण इन्शुरन्स म्हणा किंवा अशासाठी वापरू शकतो. आणि जे वरचे जे 50,000 आहेत ते गुंतवणूक म्हणजे प्युअर गुंतवणूक की जी आपल्याला कधीही लागण्याची शक्यता नाही आहे, अशा पद्धतीतली ती गुंतवणूक आपण त्याच्यासाठी विचार करू शकतो. राजाराम पडवणकर आपल्याशी बोलतायत, बघूया त्यांना काय म्हणायचंय. माझं नाव राजाराम पडवणकर, मी बोला. बँगलोरहून बोलतोय. बोला. माझं वय 82. हम्म. माझं बँकेत फिक्स डिपॉझिट आहे. त्या फिक्स डिपॉझिट अगेन्स्ट लोन घेणं योग्य काय त्याच्यावरती ओव्हरड्राफ्ट क्रिएट करून घेणं योग्य? हम्म. शक्यतो मी ओडी का आहे असं म्हणायचं. ओडी किंवा लोन हा जो प्रकार आहे हा आपल्याला त्या तात्पुरतं डिपॉझिट न मोडता त्याच्यावर आत्ताची गरज भागवण्यासाठी घ्यायचा हा प्रकार आहे. आता जर तुमच्याकडे आत्ता असं काही लिक्विडिटी क्रिएट केलेलीच नाही आहे की इमर्जन्सी फंड नाहीच आहे माझ्याजवळ काही, म्हणून मला ह्या फिक्स डिपॉझिटच्या समोर कर्ज घेणं गरजेचं आहे, असं जर असेल तरच घ्यावं, नाही तर फिक्स डिपॉझिट चक्क मोडून ते आपली गरज भागवावी. पण जर कर्ज घ्यायचं जर झालं तर शक्यतो ओव्हरड्राफ्ट घ्यावा. ओव्हरड्राफ्ट अशासाठी की आपल्याला मध्ये मध्ये जे काही व्याज मिळतं किंवा जे काही उत्पन्न येतं ते त्याच्यात टाकून त्याच्यावरचा ओव्हरड्राफ्ट कमी झाला की त्या महिन्याचं किंवा तितक्या दिवसांचं आपल्याला व्याज कमी लागतं. आणि एकच आहे की जेव्हा आपण कर्ज घेतोय त्यावेळेला आपल्याला मिळणाऱ्या व्याजदराचा आणि कर्जाच्या मध्ये फरक भरपूर असतो, आणि तो फरक ओव्हरड्राफ्टला सुद्धा असतो. तो जनरली आपण जे व्याज आपल्याला बँक देते त्याच्यापेक्षा 1 किंवा 2% व्याज ते ओव्हरड्राफ्टला किंवा लोनला दोन्हीला तेवढं हे करतात. पण लोन म्हटल्यानंतर ते ठराविक मुदतीचं होतं आणि ओव्हरड्राफ्टला काही मुदत राहत नाही. आपण समजा आज ओव्हरड्राफ्ट घेतला आणि 8 दिवसामध्ये जरी आपण त्यातली काही रक्कम फेडून टाकली तरी तेवढ्या 8 दिवसापुरतंच तुम्हाला व्याज लावलं जातं. बरोबर. आता ज्येष्ठ नागरिकांचा जेव्हा आपण विचार करतोय त्यावेळेला त्यांची जी मुलं असतात त्या मुलांच्याकडे शक्यतोवर त्यांना पैसे मागणं हा कुठेतरी त्यांच्या एक स्वाभिमानाला थोडा धक्का लावण्यासारखं असतं. पण मुलांनी जर आईवडिलांच्या दृष्टीने थोडंसं प्लॅनिंग केलं की कसं असतं नियोजन, ह्याचा अर्थ असा की सगळ्या कुटुंबाचं नियोजन असं आपण धरतो. त्या कौटुंबिक नियोजनामध्ये आईवडिलांचा येणारा व्याज किंवा मिळकत अशी जर कमी आहे तर मुलांनी थोडीशी स्वतःची जी काही मिळकत आहे ती आईवडिलांच्या नावाने गुंतवणुकीला जर सुरुवात केली, शेवटी असं आहे की आईवडीलही ते सगळे पैसे इथेच ठेवून जाणार आहेत, तर अशा पद्धतीने वेगळा दृष्टिकोन थोडासा ह्या गुंतवणुकीमध्ये आपण घेऊ शकतो का? जनरली हल्ली सगळी मुलं अशा स्वरूपात विचार करतात. ह्याचं कारण वेगळं आहे की मुलांना टॅक्स जास्त असतो आणि आई वडिलांना टॅक्स कमी असतो, म्हणून मग आपली नागरिकांना थोडा व्याजदर जास्ती असतो. आणि ज्येष्ठ नागरिक म्हणून इन्कम टॅक्सची स्लॅब सुद्धा थोडी पुढची असते. तर पुष्कळ तरुण लोक हा विचार करतात आणि आपल्या आई वडिलांच्या नावाने गुंतवणूक करत असतात. पण ह्याच्यामध्ये एक मोठा भाग असतो की ते 2 भाऊ असतील किंवा भावंड असेल तर आई वडिलांच्या पश्चात ते पैसे ज्यांनी गुंतवले त्यालाच मिळतील असं काही गॅरंटेड सांगता येत नाही. नॉमिनेशन्स केलेली असली तर नॉमिनेशनला तसा अर्थ नसतो.
कारण विलमध्ये जे लिहिलं जाईल ते फायनल असतं आणि नॉमिनी हा त्या प्रॉपर्टीचा ट्रस्टी असतो, तो मालक नसतो. त्याच्यामुळे त्या ट्रस्टीची जबाबदारी अशी असते की ते पैसे त्यांनी त्याच्या ताब्यात घ्यायचे आणि त्याच्या वारसदारांमध्ये समप्रमाणात विभागणी करायची. मग समजा एखादा पुरुष व्यक्तीचं देहावसान झालं तर त्याचे वारसदार कोण असतील, तर त्याची पत्नी आणि 2 मुलं असतील तर ते तिघांच्यात समप्रमाणात वाटले जाणार. गुंतवले एका मुलाने आणि वाटणी तिघांच्यात होणार. मग ह्या सगळ्या गोष्टीचं आधीच संपूर्णपणे अंडरस्टँडिंग एकमेकांच्यात व्यवस्थित असेल तर अशा पद्धतीत गुंतवणूक करणं काहीच हे नाही. त्याच्याऐवजी आपण काय करू शकतो की दर महिन्याला आपण आई वडिलांकडे एक रक्कम नियमितपणे देणं ही आपली जबाबदारी म्हणून जर मुलांनी विचार केला तर हे पुढचे प्रश्न सगळे सोपे होऊन जातात. बरेच वेळेला ज्येष्ठ नागरिकांचा ही वाढती महागाई आणि ह्या सगळ्यामध्ये त्यांची पुंजी कमी पडते, त्यांची मिळकत कमी पडते आणि मग थोडासा कुठेतरी मोह होतो की जे जास्त रेट ऑफ इंटरेस्ट देत आहेत तिथे आपण आपली गुंतवणूक करावी की काय, आणि बहुतांश वेळेला किंवा बऱ्याच वेळेला तिथे कुठेतरी दगाफटका होण्याच्या पण शक्यता असतात. तर हा मोह कसा आवरावा आणि याच्यासाठी नेमकं उत्तर काय? ह्याच्यासाठी मुख्य भाग असा आहे, कुठचीही गुंतवणूक आली की त्याच्यामध्ये जोखीम ही आलीच आली. PPF पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही एकच योजना अशी आहे की ज्याच्यामध्ये रिस्क ही 0 आहे, जोखीम काहीही नाही आणि व्याज टॅक्स फ्री आहे. मग त्याचं व्याज 8.6% आजचं व्याज आहे. ह्याच्यापेक्षा तुम्हाला 1% जरी व्याज जास्ती आलं तर तेवढ्या 1% प्रमाणात जोखीम आली. मग 2% झालं, 3% झालं, जितकं टक्के व्याज जास्ती तितक्या प्रमाणात त्याची जोखीम जास्त. मग ह्याला आता असं होईल की मग बँकांमध्ये पण जोखीम आहे का, तर सरकारी बँकांमध्ये जोखीम नाही असं म्हणायचं कारण त्या बँका सरकारी आहेत. पण आपण ज्या वेळेला सहकारी बँकांमध्ये पैसे गुंतवतो तर त्याला 1 लाखापर्यंतच त्याचं इन्शुरन्स कव्हर आहे. मग 1 लाखाच्या वर जर आपण सहकारी बँकेत पैसे गुंतवले तर तिथे जोखीम आली. सर्वसामान्यपणे बँका असं सांगतात की तुम्ही आमचे शेअर्स घ्या म्हणजे आम्ही तुमच्या व्याजातनं टॅक्स कापणार नाही, आणि ज्येष्ठ नागरिक म्हणून आम्ही सर्वसामान्य लोकांना जे 9.5% व्याज देतो ते तुम्हाला आम्ही 1% जास्त म्हणजे 10.5% व्याज देऊ. ह्याचा अर्थ ती बँक बुडेल असं बिलकुल नाही, पण ही जोखीम आहे, आपण ही किती घेऊ शकतो ही जोखीम, ह्याचा विचार प्रत्येकाने आपण करायचा आहे आणि हा विचार करून त्याप्रमाणे ती गुंतवणूक करणं गरजेचं आहे. आता महत्त्वाचं असं असतं की बरेच वेळेला आपण आत्ता असं ऐकतो की तारणासाठी तुम्ही सोनं वापरा, सोन्यामध्ये किती गुंतवणूक करा, सोनं हल्ली कमी झालं की लगेच त्याच्यामध्ये गुंतवणूक करता. तर सोन्याची गुंतवणूक कसं असतं की हे थोडासा एक भावनिक भाग आहे त्याच्यामध्ये, की कुठच्याही घरांमध्ये सोनं अगदीच वेळ आल्याशिवाय विकलं जात नाही. तर मग ही गुंतवणूक म्हणायची का, आणि ही ज्येष्ठ नागरिकांनी ह्याचा मार्ग अवलंबायचा त्यांच्या तरुणपणी, हे कितपत योग्य आहे? धातू ह्या स्वरूपात सोनं असेल, चांदी असेल, प्लॅटिनम असेल, आता आपण गुंतवणूक म्हणून त्याच्याकडे गुंतवणूक करू शकतो. डीमॅट अकाउंटला हे वस्तू रूपात जमा करता येतं. तर ही सर्व रक्कम साधारणपणे 5% आपल्या एकंदर पुंजीच्या असावी असं पण आम्ही आर्थिक नियोजनकार म्हणून सांगतो. तर ह्या 5% गुंतवणूक असणं वेगळं आणि आपण त्याचे दागिने करणं वेगळं. दागिने केले की ती वस्तू झाली आणि त्याची ती गुंतवणूक राहिली नाही, मग ती आपण मोडायला जात नाही. गुंतवणूक जर ती डीमॅट खात्यावर असेल सोनं तर ते आपण कधीतरी मोडायला जातो. आणि जसं मी आधी म्हटलं की प्रत्येक गोष्टीत जोखीम आहे आणि मी ती जोखीम किती घेऊ शकतो ह्याचं आत्मपरीक्षण प्रत्येकाने करायचं आहे. तुमचे आर्थिक बळ किती आहे तुम्हाला याच्यावरती ते सगळं अवलंबून. आणि सोन्यामधली गुंतवणुकीमध्ये सुद्धा जोखीम आहे. ही जोखीम आपल्या परंपरागत रित्या आपल्याला जोखीम वाटत नाही. आपण रिअल इस्टेट किंवा जमीन जुमला ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला जोखीम वाटत नाही, पण प्रत्येक गोष्टीत जोखीम आहे. जागांच्या किमती कमी झालेल्या आपल्याला जाणवत नाहीत म्हणून आपण त्याच्यात जोखीम नाही असं म्हणतो. पण येत्या पुढची समजा 5 वर्ष जागांच्या किमती वाढल्याच नाहीत तर माझं व्याज बुडलं हे आपल्या लक्षातच येत नाही. बरोबर आहे. आपल्याला महाजन यांचा फोन आहे आणि ते माही म्हणून बोलतात, बघूया त्यांना काय म्हणायचं. सुरू करू का? हा बोला. हॅलो हॅलो बोला. हॅलो, दोघांना नमस्कार. नमस्कार. मी गेले 30-35 मिनिटं तुमचा संवाद ऐकतोय आणि मला असं वाटतंय ते अशा गृहीत धरलं गेलं आहे
की ज्येष्ठ नागरिक ह्यांची काहीतरी मिळकत आहे. तर त्यामुळे माझा तिसरा प्रश्न असेल तुमच्या आजच्या विषयाशी. पण त्याच्या आधीचे 2 प्रश्न असे आहेत की असे जे आज भारतात अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत की ज्यांची मिळकतच नाहीये. पहिला वर्ग असा आहे की ज्याने आयुष्यभर मुलांची सेवा केली पण मुलांनी लक्षच दिलं नाही आणि शेवटी त्यांची आर्थिक मिळकत नसतानाच त्यांचं कसं आर्थिक नियोजन होतं आणि त्या योगाने सिनियर सिटीजन्स किंवा अशा लोकांचे होम्स वगैरे निर्माण झाले. दुसरा प्रश्न असा आहे की अपघाताने कोणाला मिळकतच मिळाली नाही. साधं उदाहरण देतो की आपल्या देशाचा टेबल टेनिस चॅम्पियन चंद्रशेखर हा तरुणपणी अपघाताने गेला आणि आज चेशायर रोममध्ये महाकाली केव्जमध्ये अक्षरशः सडत पडलेला आहे. तर त्याचं कसं आर्थिक नियोजन होतं. आणि तिसरा प्रश्न तुमच्या आजच्या विषयाशी आहे आणि तो विषय आहे की आर्थिक नियोजन. तर त्यामध्ये आपले जे कायदे आहेत, प्रॉव्हिडंट फंड, तुम्ही पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हटला, ग्रॅच्युइटी म्हटली किंवा सुपर ॲन्युएशन म्हटलं, विशेषतः मॅनेजर्स लोकांत सुपर ॲन्युएशनचं जस्टिसच होत नाही. तर या दृष्टीने कसं नियोजन केलं जाईल. आभारी. त्यांचे तिन्ही प्रश्न चांगले आहेत. ते खूप सामाजिक जाणीवांशी निगडीत आहेत. तर ह्या सगळ्याबद्दल ॲज अ टॅक्स म्हणजे गुंतवणूक सल्लागार म्हणून तुम्ही ह्या तिन्ही प्रश्नांकडे कुठल्या दृष्टिकोनातून बघाल. मिळकत नाही असं ज्या वेळेला स्थिती असते त्यावेळेला काहीतरी आपलं राहतं घर किंवा काहीतरी ॲसेट्स असतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला रिव्हर्स मॉर्गेज ह्या ठिकाणी पर्याय चांगला येऊ शकतो किंवा आपण पेईंग गेस्ट म्हटलं तसा पण विचार करता येतो. अगदीच काही नाही तर आपल्याला ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्या संस्था आहेत की जिथे त्यांचं सांभाळ केला जातो अशा ठिकाणी आपण दाखल होणं हा भाग येतो. सरकार मदत करतं पण ती इतकी तुटपुंजी असते की ती मदत नाही आहे असं म्हणावं लागतं. त्यांनी जो अपघात हा विषय मांडला तर ॲक्सिडेंट इन्शुरन्स असा काही असतो हे आपल्या लोकांना एजंट सांगतच नाहीत कारण त्याच्यावरचं कमिशन इतकं निग्लिजिबल आहे की कोणी एजंट हा विषय अशा पद्धतीत सांगायला जात नाही. हा अपघाताचा जो विमा आहे हा 1 लाखाला वर्षाला फक्त 200 रुपये प्रीमियम आहे आणि त्याच्यामध्ये अशा पण काही कंडिशन्स आहेत की तुम्हाला जर अपघातामुळे डिसॅबिलिटी झाली की तुम्ही अपंग अवस्थेत राहिलात तर तुम्हाला अपंग अवस्थेमध्ये पुढची 100 आठवडे म्हणजे 2 वर्षापर्यंत तुम्हाला दर महिना काही रक्कम मिळत राहते. हा म्हणजे आपल्या आरोग्य विम्यापेक्षा हा विमा वेगळा आहे. आरोग्य विम्यामध्ये तुम्हाला जे काही हॉस्पिटलायझेशनचे खर्च असतात ते तुम्हाला रिइम्बर्स करून दिले जातात पण ह्याच्यामध्ये तुमचा डे टू डे एक्सपेन्सेस असतात घर खर्च चालवण्यासाठी हे ह्याच्यात सगळे रिइम्बर्स करून दिले जातात. पण हा विषय अशा पद्धतीत म्हणजे हा ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा हा इन्शुरन्स घेता येतो 85 वर्षापर्यंत हा विमा घेता येतो पण हा जनरली कोणी सांगत नाही. असं बघायला गेलं तर 1 कोटीचा जर विमा घेतला तर याची किंमत किती होईल साधारण 2,000-20,000 रुपये साधारण ही रक्कम होऊ शकेल. ही रक्कम कोणालाही सहज शक्य आहे पण आपण घ्यायला जात नाही. तसंच त्यांचा नॉर्मल लाईफ इन्शुरन्स काढला असता त्यांनी तरी सुद्धा त्यांना हे क्लॉजेस त्या इन्शुरन्समध्ये असतात की तुम्हाला डिसेबिलिटीनुसार तुम्हाला पुढचे हप्ते न भरता इन्शुरन्स कव्हर चालू राहतो आणि काही रक्कम तुम्हाला मुदतीच्या आधी सुद्धा मिळू शकते. त्यांचा जो तिसरा प्रश्न आहे की ग्रॅच्युइटी पीपीएफ सुपर ॲन्युएशन ह्या सगळ्याची सोय आपण असल्या व्यतिरिक्त सुद्धा आपण त्याचं नियोजन कसं करता येईल. ह्या सगळ्या ज्या कंपनीने ज्या आपल्याला सेवा सुविधा दिलेल्या असतात ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपण आपल्यासाठी गरज किती आहे हा विचार करून महागाई पुढे किती असू शकेल ह्याचा विचार करून त्याचं नियोजन आधीच करू शकतो. मग आपल्याला आपलं आर्थिक वाढ किती होणार आहे माझा पगार दर महिना किती वाढण्याची शक्यता आहे आणि त्याच्यासमोर महागाई किती वाढण्याची शक्यता आहे असा विचार करून जर आपण त्याचं बॅलन्सिंग केलं आणि कुठेतरी त्याच्यासाठी गुंतवणूक आजपासून एक्स्ट्रा सुरू केली तर रिटायरमेंट नंतर आपलं सहज सगळ्या गोष्टी मॅनेज करता येणं शक्य असतं. याच मुद्द्यावरती आणि असेच अनेक मुद्दे आपण बोलणार आहोत पण तत्पूर्वी आपण घेतो एक क्षणाची विश्रांती.
क्षणभर विश्रांतीनंतर तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत करते. आपण जेव्हा आज ह्या आर्थिक नियोजनाबद्दल बोलतोय त्यावेळेला काही अशा गोष्टी असतात की काही ह्या निश्चित स्वरूपात कुणीही करायलाच पाहिजेत आणि कुणीही ह्या करायला नकोच, ज्याला आपण डूज आणि डोंट्स म्हणतो. अशा पद्धतीचं थोडं मार्गदर्शन आपण करू शकाल का? डूजमध्ये आपल्याला एक विचार, आरोग्य विमा हा करायलाच पाहिजे आणि हा निवृत्तीच्या आधीच घ्यायला लागतो, कारण निवृत्तीनंतर तुम्हाला तेवढ्या प्रमाणात आरोग्य विमा मिळेलच असं सांगता येत नाही. आपला आरोग्य विमा घेताना किती घ्यायला पाहिजे, तर साधारणपणे बायपास सर्जरीला किती खर्च येतो किंवा किडनी ट्रान्सप्लांटला किती खर्च येतो असा विचार करून आपल्याला त्याचं हे करायला लागतं, आरोग्य विमा घ्यायला लागतो. मग कुठेतरी आपण 1 लाखाचाच पुरे आहे, 2 लाखाचाच पुरे आहे असं न करता 4 लाख 5 लाख असा मोठ्या रकमेचा आरोग्य विमा घेणं गरजेचं असतं. आपलं महागाई आणि करपश्चात उत्पन्न किती असेल ह्याचा अंदाज घ्यायला लागतो. म्हणजे आपण महागाई साधारण 7-8% धरली आणि कर 20% धरला तर 9%पेक्षा जास्त उत्पन्न असेल तर आपण ह्या सगळ्याला तोंड देऊन उभे राहू शकतो. तसंच निवृत्तीनंतर आपल्या डोक्यावर कुठच्याही स्वरूपाचं कर्ज राहणार नाही ह्याची काळजी आपण घ्यायला पाहिजे. निवृत्तीच्या क्षणाला आपल्याला जी काही कर्ज असतील ती येणाऱ्या प्रॉव्हिडंट फंड ग्रॅच्युइटीतनं फेडून टाकून उरलेली रक्कम आपण गुंतवली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं, आपण आयुर्मान आपलं किती असू शकेल ह्याचा अंदाज आपण बांधू शकतो. म्हणजे माझ्या आईच्या आईवडिलांचं आयुर्मान किती होतं आणि माझ्या वडिलांच्या आईवडिलांचं आयुर्मान किती होतं त्यानुसार माझ्या आईवडिलांचं आयुर्मान किती होतं आणि त्या हिशोबात मी किती जगू शकेन रिटायरमेंट नंतर असं गणित मांडता येतं. त्याच्यामध्ये आता ज्या नवीन सोयी सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत किंवा सायंटिफिक डेव्हलपमेंट्स ह्या होत आहेत त्याच्यामुळे आपलं आयुर्मान वाढतं आहे. आणि पूर्वी आपण शतायुषी भव असा आशीर्वाद देत असू तर खऱ्या अर्थाने आपलं आयुर्मान 100 वर्ष असेल तर निवृत्तीनंतर आपण 40 वर्ष जगणार आहोत. तर 40 वर्ष जगण्यासाठी आपल्याला किती पुंजी लागेल ह्याचं भान ठेवून आपल्याला आर्थिक नियोजन आधीपासून करायला लागेल. आणि मग त्याच्यासाठी काय म्हणता येईल की 3 प आम्ही सांगतो की प्रकृती, पैसा आणि प्रवृत्ती ह्या 3 गोष्टींचं नियोजन रिटायरमेंटच्या आधीपासून आपल्याला करायला पाहिजे. म्हणजे आपण असं बघू शकतो की मी 60व्या वर्षी रिटायर होणार असेन तर कुठेतरी 50-55व्या वर्षापासून ह्याच्यासाठी नियोजन आपल्याला साधारण 10 वर्ष आधी सुरू करायला पाहिजे. मग त्याच्यासाठी फक्त पुंजी असं नव्हे तर आपली प्रकृती धडधाकट राहिली पाहिजे. ह्या दृष्टीने वेगवेगळ्या तऱ्हेने काय आपल्याला सोयीनुसार किंवा आवडीनुसार योगासनं म्हणा, व्यायाम म्हणा, जिम म्हणा असा विचार खरं हा यंग एजमध्येच करायला पाहिजे. पण निवृत्तीनंतर आपण कसे हेल्दी आणि फिट राहू हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ह्याचं कारण असं की आपण आर्थिकदृष्ट्या दुसऱ्यावर अवलंबून राहणं हा भाग वेगळा, पण फिजिकली सुद्धा प्रकृतीने आपण जर अस्वास्थ्य असेल तर आपण दुसऱ्यावर अवलंबून राहणं हे आणखीन त्याच्यात भर पडत असते. तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण हे करायचं गरज आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं इच्छापत्र हे आवश्यक आहेच आहे. आपण जेव्हा मगासपासून तुम्ही असं म्हणताय की ह्या सगळ्या गोष्टीचं नियोजन कुठेतरी करणं गरजेचं आहे, हे नियोजन करत असताना जसं तुम्ही आत्ताही सांगितलं की खूप तरुणपणी सुद्धा या नियोजनाची गरज असते. असं नाही की तुम्ही आता रिटायर्ड होताय म्हणजे नियोजन लगेच येतं आणि नियोजन तुम्हाला करावं लागतं. या सगळ्यामध्ये एक रिटायर्ड माणूस आपण असं म्हणतो की साधारणतः त्याच्या जबाबदाऱ्या संपलेल्या असतात, त्याची कौटुंबिक गोष्टींची जी काही मोठे खर्च असतात ते त्यापर्यंत साधारणपणाने म्हणजे निभावले गेलेले असतात. आता म्हणजे थोडासा फरक असा पडतो की आता जर तुम्ही साधारणपणाने हे ज्येष्ठ नागरिक बघितलेत तर हे शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करताना खूप दिसतात किंवा आपला एक वेळ जात नाही म्हणून आपण शेअर मार्केटमध्ये, तर ह्याच्यामध्ये खरोखर त्यांची मानसिकता ह्याच्या मागची काय असते आणि हे योग्य दिशेने जाणं किंवा योग्य पावलं टाकण्यासारखं आहे का? मी ह्याच्यासाठी सांगतो की कुठच्याही गोष्टीचं गुंतवणूक करताना त्याचा अभ्यास करून गुंतवणूक करावी. मग ज्याच्यात जोखीम शून्य आहे PPF तर त्याच्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करताना काही विचार न करता गुंतवणूक केलीत तरी चालेल. पण कुठचीही त्याच्यापेक्षा जास्त उत्पन्नाची गोष्ट आली की जोखीम आली आणि त्या जोखीमीचा अभ्यास करणं गरजेचं आहे. सगळ्यात जास्त जोखीम कुठे आहे तर शेअर बाजारात आहे. मग त्या स्वरूपात त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे.
आणि अभ्यास किती स्वरूपात करता येतो, तर त्याच्यासाठी टेक्निकल ॲनालिसिस आणि फंडामेंटल ॲनालिसिस हे 2 भाग येतात. ह्या प्रत्येकाचा अभ्यास करण्यासाठी, शास्त्रशुद्ध अभ्यास करण्यासाठी 2-2, 3-3 वर्ष द्यावी लागतात. मग निवृत्तीनंतर 6 वर्ष तुम्ही ह्या शिक्षणासाठी दिलीत तर जरूर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करा. आता निवृत्तीच्या आधी 6 वर्ष हा अभ्यास केला तर फारच उत्तम. आता असं दिसतं की वेळ जायचं साधन म्हणून शेअर ब्रोकरच्या ऑफिसमध्ये जायचं आणि तिथे डे ट्रेडिंग करायचं. तर डे ट्रेडिंगमध्ये कधीही पैसा मिळत नाही. हे एक प्रकारचं गॅमलिंग आहे. आणि एकाला गॅमलिंगमध्ये कसं असतं की एकाचा फायदा हे दुसऱ्याचं नुकसान. मग आज तुम्हाला फायदा झाला तर कोणतरी दुसरा नुकसानीत आहे, आणि आज तुम्हाला नुकसान असेल तर दुसऱ्या कोणाला तरी फायदा आहे. शेवटी ह्याची गोळाबेरीज 1-0 होते. बरोबर आहे. माधवी जोशी आपल्याशी बोलतायत, ठाण्याहून बोलतायत, त्या बघूया काय म्हणतात. बोला. नमस्कार. 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 मला असे प्रश्न विचारायचे आहेत की आम्ही दोघंजण गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये होतो. त्यामुळे आम्हाला तसे हप्ते फेडायला सोपं जावं आम्ही म्हणून त्यावेळेला 3 लाख रुपयाचं आम्ही मेडिकल पॉलिसी काढली होती. तर आता 3 लाख सुद्धा पुरत नाहीत, म्हणजे मोठं ऑपरेशन वगैरे काही केलं तर. आता मिस्टरांचं मला पेन्शन मिळतं, माझंही पेन्शन आहे. पण आता जर मी इच्छा व्यक्त केली की बाबा मला 5 लाख पर्यंत विमा म्हणजे मेडिकल पॉलिसी काढायची, पण हे न्यू इंडियाचे वगैरे असे लोक म्हणतात की आता तुम्हाला 5 लाखापर्यंत पॉलिसी काढता येणार नाही आणि दुसऱ्या पॉलिसीचा विश्वास नाहीये किंवा त्या चालू शकतील की नाही पुढपर्यंत, का आपले पैसे बुडीत खाती जातील, तर काय करावं असं प्रश्न आहे. धन्यवाद. इन्शुरन्स रेग्युलेटरी ऑथॉरिटीने ह्या इन्शुरन्स कंपन्यांना काही कंडिशन्स घातलेल्या आहेत की त्यांचं 200 कोटीचं कॅपिटल स्वतःचं असल्याशिवाय त्यांना इन्शुरन्स कंपनी काढताच येत नाही. त्याच्यामुळे ज्या नवीन कंपन्या ज्या आलेल्या आहेत आत्ता तरी असं म्हणता येईल की त्या सगळ्या तशा सेफ आहेत. त्यांनी गुंतवणूक कुठे करावी ह्याच्यासाठी पण काही त्यांना नियम करून दिलेले आहेत, आणि त्यांना एक कॉर्पस करायला लागतो की आपल्यावर जर सगळ्या ह्या लोकांचे क्लेम सेटल करायची वेळ आली तर किती आपल्यावर जबाबदारी येण्याची शक्यता आहे, तेवढे पैसे त्यांना बाजूला काढून ठेवावे लागतात. आणि ह्या सेन्सने बघायला गेलं तर ह्या सगळ्या कंपन्या आजच्या घडीला तरी सेफ आहेत असं म्हणायला हरकत नाही. प्रायव्हेट कंपन्या वाढत्या वयामध्ये सुद्धा ह्या मेडिक्लेमच्या पॉलिसीज देतात. तर तो 3 लाखाचा त्यांचा जो मेडिक्लेम आहे तो त्यांनी तसाच चालू ठेवून अजून 2 लाखाची इन्शुरन्स पॉलिसी ते दुसऱ्या संस्थेकडनं घेऊ शकतात, आणि त्याच्यासाठी थोडा प्रीमियम जास्त बसेल, पण तसं करायला हरकत नाही. आता आपण ह्या सगळ्या गोष्टीतून 1-2 गोष्टी मला जास्ती क्लिअर करायला आवडतील. की जसं आपण म्हणतो की आपण एक राहतं घर आहे, तर नुसतं राहता घराचा वरती समाधान मानून चालत नाही. तर तुम्हाला असं वाटतं का की प्रत्येकाने आपले खर्च किती आहेत, साधारण वार्षिक खर्च आपले कुठले असतात, आणि ह्या येणाऱ्या खर्चांच्या वरती येणारा इन्कम ह्याचा थोडा कुठेतरी ताळेबंद दर 1 महिन्याला, दर 2-3 महिन्यांनी घ्यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? कसं आहे, उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगते की विचारते, म्हणजे की एक घर आहे राहतं, त्या राहत्या घराचा मेंटेनन्स, त्याला बिल्डिंगला रिपेअर्स आले तर त्याचा फंड, किंवा हे जे कॉर्पस म्हणतो ना आपण, हे ज्येष्ठ नागरिकांकडे काही वेळेला पटकन उचलून द्यायला नसतात. तर अशा वेळेला राहतं घर काही म्हणून आपण राहत्या घराचा वेगळ्या पद्धतीने विचार करू शकत नाही. मग सोसायटीमध्ये असं होतं की एकच माणूस कुठेतरी मेंटेनन्स न देणारा, रिपेअर्स आले की त्याच्यावरती कॉन्ट्रीब्यूट न करताना, आणि मग त्यामुळे बाकीच्या 9 लोकांसुद्धा बऱ्यापैकी त्याच्यासाठी सहन करावं लागतं. तर हा आपण एक त्याच्यातला भाग बनू नये ह्याच्यासाठी आपल्याला काही वेगळी तरतूद करता येईल का? ह्याच्यासाठी ना खरं आर्थिक नियोजन हे ना लहानपणापासूनच शिकवणं गरजेचं असतं, की जे लहानपणापासून जर शिकवलेलं असेल तर ते पुढे मोठेपणी जड जात नाही. आणि आर्थिक नियोजनकार म्हणून आपण एक फॉर्म्युला जो असतो सर्वसाधारणपणे उत्पन्न वजा खर्च म्हणजे सेव्हिंग, आपलं बचत हे जे असतं, त्याच्याऐवजी आम्ही सांगतो की उत्पन्न वजा कंपल्सरी सेव्हिंग इज इक्वल टू एक्सपेंडिचर, असा फॉर्म्युला तुम्ही आधी चेंज करा. आपल्याला बचतीची एकदा सवय लागली की आपला खर्च ॲटोमॅटिक त्याच्यात भागवला जातो. मग ही सवय जर आपल्याला पहिल्यापासून असेल की माझं उत्पन्न आज 50,000 आहे आणि त्यातलं मी 25,000 काही झालं तरी बचत करणारच, किंवा उरलेल्या 25,000 कसं भागवायचं ह्याच्यावर आपल्याला मर्यादा येतात.
आणि ही सवय जर आपल्याला सुरुवातीपासून असेल तर वाढत्या वयात ह्याचा त्रास होत नाही. मुख्य प्रश्न असा असतो की ज्येष्ठ नागरिक हे का देऊ शकत नाहीत, तर त्यांची पुंजीच तेवढी राहिलेली नसते आणि त्याच्यावरची येणारी आवक पण मर्यादित झालेली असते. मग त्या मर्यादित आवक मधून ते दर महिना सोसायटीचे हे जास्तीचे पैसे देऊ शकत नाहीत. मग होतं कसं की कुठेतरी साचलेलं आपलं फिक्स्ड डिपॉझिट आहे तेच मोडून त्यावेळेला सोसायटीला देणं गरजेचं होतं. ह्याचं पहिल्यापासूनच आपण नियोजन केलेलं असेल तर हा प्रश्न त्या स्वरूपात राहत म्हणजे नाही. खर्च आणि मिळकत ह्याचा उत्तम ताळेबंद प्रत्येकाला प्रत्येक वेळेला माहिती पाहिजे, माहिती त्याच्याबद्दल तो जागरूक असायला पाहिजे. आपल्याला प्रसाद जोशी विचारत आहेत आणि बदलापूरहून बोलत आहेत, ते बघूया काय म्हणतात. हॅलो हॅलो हा नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. मला असं विचारायचं की म्युच्युअल फंडाच्या अनेक कंपन्या बाजारात आहेत तर त्यांचं व्याजही चांगलं आहे आणि पण बेस्ट 5 निवडायच्या असतील तर त्या कशा निवडाव्या आणि त्याच्यामध्ये किती रिस्क आहे त्याच्याबद्दल जरा सांगा डिटेल. त्यांच्या प्रश्नाला आपल्याला निश्चित उत्तर द्यायचं आहे, पण तत्पूर्वी घेतोय आपण एक छोटी विश्रांती. छोट्या विश्रांतीनंतर जो सर्वांचं परत एकदा स्वागत करते. त्यांचा जो प्रश्न होता म्युच्युअल फंड आणि त्याच्याबद्दलचं अट्रॅक्टिव्ह व्याज, ह्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? म्युच्युअल फंड मुख्यत्वे गुंतवणूक 3 प्रकारात करतात की जे कर्ज रोखे स्वरूपात किंवा रोखे स्वरूपातली एक गुंतवणूक असते, शेअर बाजारात संबंधित गुंतवणूक असते आणि तिसरी गुंतवणूक सोनं स्वरूपात असते. तर ह्या तिन्ही स्वरूपात रिस्क ही असतेच आणि कुठचाही परतावा चांगला 100% कायम कधीही नसतो. व्याजाचे दर चढे असताना तिकडनं ज्या वेळेला व्याजदर कमी व्हायला लागतात त्यावेळेला तुम्हाला परतावा चांगला दिसतो, कारण तुमच्या मुदलात थोडी थोडी वाढ झालेली असते. पण व्याजाचे दर कमी आहेत आणि तिथे वाढ व्हायला लागते त्यावेळेला तुमचा परतावा कमी होत असतो. आणि अगदी सरकारी कर्ज रोखे स्वरूपातली जी गुंतवणूक असते तिथे सुद्धा तुमचे रिटर्न्स व्याजदर कमी व्हायला लागतो. शेअर मार्केटमधली गुंतवणूक असेल तर तिथे सुद्धा जोखीम असते आणि तिथे सुद्धा तुम्हाला मंदी येते त्यावेळेला वजा रिटर्न्स यायला सुरुवात होते, निगेटिव्ह रिटर्न्स यायला सुरुवात होते. पण त्याच्यामध्ये सुद्धा बेस्ट 5 निवडता येतात आणि तुम्ही असं बघू शकता की मार्केटचा परफॉर्मन्स काय आहे त्याच्यासाठी एक बेंचमार्क इंडेक्स असतो आणि त्या इंडेक्सच्या स्वरूपात ह्याचा स्कीमचा परफॉर्मन्स काय आहे असं तुम्ही बघू शकता. हे 5 कसे निवडायचे, तर सगळ्यात सोपा मार्ग की हे वेगवेगळ्या प्रकारची जी मासिकं असतात किंवा न्यूजपेपर्स असतात, दैनिकं असतात, ह्याच्यामध्ये बेस्ट 5 आत्ताचे कुठचे आणि वर्स्ट 5 कुठचे असं लिहून येतं, ते आपण बघावं आणि गुंतवणूक करावी. त्याच्याहून सगळ्यात सोपा मार्ग आपला जो आर्थिक सल्लागार असतो त्याला हे विचारलं की बेस्ट 5 कुठचे आहेत, ते सगळ्यात सोपा मार्ग आहे. बरोबर. हे सगळं विचार करत असताना मगाशी तुम्ही कुठेतरी म्हणून गेलात की साधारण आपल्याला महागाईचे अंदाज येऊ शकतात. तर हा अंदाज कशावरनं नेमका घ्यायचा असतो, त्याच्यासाठी नेमका कुठल्या अभ्यासाची दिशा निवडायला पाहिजे, कारण हे तर प्रत्येक घरात आवश्यक आहे. महागाईचा निर्देशांक सरकार जाहीर करत असतं, पण तो जनरली ते आकडे थोडेफार कमीच जाहीर केले जातात. म्हणजे आज महागाई जर 7-8% असेल तर सरकारचे ते सांगणं असतं 5-6% महागाई आहे. तर आपण धरताना महागाई थोडी जास्त धरून म्हणजे 8-9% आहे असं धरून जर आपण नियोजन केलं तर ते करत असताना सुद्धा मागची 5 वर्ष त्याच्या आधीची 5 वर्ष आपल्या वयानुसार मागे 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 जाता येतं. आणि आपले आई वडील सुद्धा आपल्याला सांगत असतात की माझ्या असं लक्षात आहे की मी सोनं 18 रुपये ग्रॅमने विकत घेतलेलं आहे आणि आज मी तेच सोनं 2500-3000 रुपये ग्रॅमने विकत घेत असतो. ही सगळी महागाई आहे. तर हे महागाईचे आपल्याला अंदाज असतात. अगदी तो 5% आहे का 8% आहे का 9% आहे असं एक्झॅक्ट आपल्याला माहिती नसेल तरी काय महागाई आहे ह्याचा आपल्याला कुठेतरी एक सर्वसाधारण अंदाज येत असतो आणि ह्या अंदाजानुसार आपण नियोजन आपण करू शकतो. हे आपलं 10% महागाई आहे असं जर ठरवलं किंवा 8% महागाई आहे आणि 20% इन्कम टॅक्स आहे तर आपला परतावा 10% तरी पाहिजे, तर आपलं मुद्दल इंटॅक्ट राहिलं असं आपण म्हणू शकतो. मुदलात वाढ नाही झाली, मुद्दल आहे तेवढं इंटॅक्ट राहिलं असं आपण धरून
त्या दृष्टीने पुढे नियोजन करू शकतो. बरं, समजा आता कॉर्पोरेट्समध्ये एखादा उदाहरण घ्यायचं झालं तर 50शीचा माणूस आहे किंवा 50 आणि 55च्या मध्यंतरी आहे, म्हणजे जसं तुम्ही म्हणत होतात की एक 10 वर्ष आधी त्याचा विचार व्हायला पाहिजे, ह्याचा एक 7-8 वर्ष आधी विचार होतोय असं आपण धरलं तर त्याच्याकडे असलेल्या आर्थिक पुंजीचा एक मार्ग साधारण एक 20 वर्षाचा 70 ते 80 वर्षाचं आयुर्मान धरलं त्यांनी, तेही तुम्ही म्हणालात की थोडंसं प्रेडिक्टिव्ह आपण असू शकतो, तर ह्या 20 वर्षाच्या काळामध्ये नेमकी त्यांनी कुठली पावलं टाकायला पाहिजे? खूपदा मला निवृत्तीपूर्वी सल्ला देण्यासाठी कंपन्यांमध्ये बोलावता येतं, तर त्यामध्ये असं आम्ही सांगतो की माझ्या बरोबरीने एक सायकॅट्रिस्ट असतो किंवा व्यवसाय मार्गदर्शक असतो आणि त्या दृष्टीने आम्ही सांगतो की तुम्हाला नंतर वेळेचं नियोजन कसं करता येईल किंवा तुम्ही नंतर काय उपक्रम करू शकाल किंवा नंतर काही व्यवसाय करू शकाल का. म्हणजे एखादा लिगल डिपार्टमेंटमधला कॉर्पोरेटमधला माणूस असेल तर तो वकिली करू शकतो किंवा सल्लागार म्हणून काम करू शकतो. तर तशा स्वरूपात निवृत्तीनंतर सुद्धा मी काय करू शकेन असा विचार करून आपण नियोजन करू शकतो. तसंच वेळ आपल्याकडे भरपूर शिल्लक असतो निवृत्तीनंतर, त्या वेळेचं नियोजन कसं करता येईल ह्या दृष्टीने सुद्धा आपण काही गणित मांडू शकतो आणि त्या वेळेचा सदुपयोग कसा करता येईल. म्हणजे आपली एखादी हॉबी असते तर ते हॉबी कशी नव्याने डेव्हलप करता येईल हा आपण आधी 10 वर्ष विचार करू शकतो. पण ह्याच्यामधून आपल्याला इन्कम यायलाच पाहिजे असं काही कंपल्सिव्ह असतं का, की ह्याच्यामध्ये जर तुम्ही इन्कम येत राहिला तुमचा तर नॅचरली तुमची कुठेतरी एक खर्चाची थोडीशी मिळवणी होऊ शकेल असं काही? ह्याच्यामध्ये आपण निवृत्तीच्या क्षणाला आपल्याकडे किती पुंजी आहे आणि ती पुढे आपल्याला 100 वर्ष आयुर्मान धरून 40 वर्ष पुरेल का असा आपण जर विचार केला तर आपल्याला ॲडिशनल उत्पन्नाची गरज आहे का हा विचार करता येईल. मग आपण ज्या क्षेत्रात आहोत त्या क्षेत्रातच पुढे काहीतरी नोकरी किंवा व्यवसाय करू शकतो. ऑल टुगेदर नवीन काहीतरी वेगळं करता येणं कठीण असतं. तर मग त्यावेळेला पुढे आपण किती करू शकतो तर एक 5 वर्ष 10 वर्ष 15 वर्ष 20 वर्ष असा अंदाज घेऊन पुढे आपण तो व्यवसाय कंटिन्यू करू शकतो. थोडक्यात आजच्या कार्यक्रमाचा आढावा घ्यायचा झाला तर नियोजन हे अतिशय महत्त्वाचं आहे. मग ते कामाचं असो किंवा पैशाचं असो किंवा ज्येष्ठ नागरिकांच्या वेळेचं असो, तर ह्या सगळ्या नियोजनावरती तुम्ही खूप आमच्याशी चांगलं आणि मनमोकळेपणाने बोललात. त्याबद्दल हॅलो सखीतर्फे मी तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. आणि ह्या अशाच कार्यक्रमांचे अनेक कार्यक्रम आपण तुमच्या पुढे आणत असतो, तर त्याच्या प्रतिक्रिया ह्याच्यासाठी सुद्धा आम्ही वाट बघत असतो. याच्यासाठी तुम्हाला लागणार आहे आमचा पत्ता, तर प्रतिक्रिया जरूर कळवा. आमचा पत्ता आहे निर्माता हॅलो सखी, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. धन्यवाद.